Audio Jungle. जय हिंद. मी फिरोज तडवी आणि आपण पाहत आहात GN न्यूज. जळगाव जिल्ह्यामध्ये मतदारांनी मंत्र्यांना नाकारलं. होम ग्राउंडवरच मंत्र्यांना मोठा धक्का बसला. प्रचार करूनही मंत्र्यांना पराभव पत्करावा लागला. रक्षा खडसे, संजय सावकारे, गुलाबराव पाटलांना फटका बसला आणि मंत्र्यांनी ते मान्यही केले आहे. जनतेने जो कौल दिला ते मान्य आहे. आपण पुढे GN न्यूजवर पाहू शकता. जनतेने जो कौल दिलेला आहे तो मला मान्य आहे, कारण की मी म्हणजे आम्ही याच्यामुळे हारलो त्याच्यामुळे हारलो, मी याच्यात जाणार नाही, कारण शेवटी ही निवडणुकीची जबाबदारी मी घेतली होती. आज भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही पूर्णपणे प्रयत्न केले, कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली, पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेतली या निवडणुकीमध्ये, कारण की शेवटी निवडणूक कार्यकर्त्यांची होती, जे मी आधीपासून मी सांगत आलेली आहे. आणि दुसरी गोष्ट की ही निवडणूक मी इथे आमदार साहेबांच्या विरोधात लढलेली आहे. जो काही प्रकार त्यांच्या माध्यमातून मागच्या काही वर्षात इथे सुरू झालेला आहे, म्हणजे मी अजूनही म्हणते आहे तो, की जे इथे दडपशाही, गुंडागिरी जे इथे शहरामध्ये सुरू झालं होतं, त्या विचारांच्या विरोधात मी निवडणूक लढलेली होती. पण जो काही जनतेने कौल दिलेला आहे तो मला मान्य आहे, त्याबद्दल माझ्या मनात कुठेही शंका नाही. अपेक्षेप्रमाणेच आम्हाला यश मिळालं, पण काही ठिकाणी आम्ही जागा मिळून सुद्धा नगराध्यक्षपदी विराजमान होऊ शकलो. अशी एक दोन ठिकाणी आमची या ठिकाणी गलफत झाली. आम्हाला अपेक्षा होती की आमचे 7 ते 8 नगराध्यक्ष होतील, पण 6 नगराध्यक्ष आमचे आले. आणि मला तरी असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये जी जिल्ह्यांकडे आपण नजर मारली तर जळगाव जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त नगराध्यक्ष शिवसेनेचे आलेले आहेत. निश्चितपणाने धरणगावमध्ये एकूण 23 नगरसेवकांपैकी आमचे 15 नगरसेवक आले, पण आमचा नगराध्यक्ष येऊ शकला नाही. आणि दोघीकडे नजर जर टाकली तर शिवसेनेचे जवळपास 20 नगरसेवक दोघं नगरपालिकांमध्ये निवडून आलेले आहेत. त्यामुळे असं आत्मचिंतन करावं लागेल की आमच्या उमेदवारामध्ये काही गलपत झाली का, किंवा आमच्या काही चुका असतील ते दुरुस्त आम्ही करू. बहुतांशी ठिकाणी भाजपचे उमेदवार निवडून आलेले आहेत, काही आमच्या सहयोगी पक्षाचे निवडून आलेले आहेत. ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये 1 नंबरवर भाजप हाच पक्ष आहे. त्याच्यानंतर आदरणीय शिंदेसाहेबांचे पक्ष आहे, त्याच्यानंतर अजितदादांचा पक्ष आहे, बाकी पक्ष सगळे नंतर आहे त्याच्यानंतर. त्याच्यामुळे 1 नंबर पक्ष हा भाजपचाच पक्ष आहे. जळगाव जिल्ह्याची काय परिस्थिती आहे भाजप? जळगाव जिल्ह्यामध्येही भाजपच हा 1 नंबर पक्ष म्हणून निवडून आलेला आहे. जेवढे आम्ही नगराध्यक्ष उभे केले त्यातले भुसावळ, वरणगाव आणि यावल सोडलं तर बहुतांशी ठिकाणी आमच्या महायुतीचेच नगराध्यक्ष निवडून आलेले आहे. Audio Jungle. Press the bell icon on the YouTube app and never miss another update. Audio Jungle.